स्वागत। आता बातमी बघूयात पावसासंदर्भातली आहे। भारताच्या ईशान्येकडील राज्यांना मुसळधार पावसाने झोडपलं। अनेक राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण झाली। 2 दिवसात ईशान्येकडील राज्यात 30 जणांचा मृत्यू झाला। आसाममध्ये मागील 24 तासात 8 जणांचा मृत्यू झाला। हवामान विभागाने आसामच्या काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय। मणिपूर, आसाम, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। भूस्खलनामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय, तर रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। मेघालय राज्यालाही मुसळधार पावसाने झोडपलंय। उमंगोट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। भारत आणि बांगलादेशच्या सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाने या भागात अलर्ट जारी केलाय। मणिपूरमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे इम्फाळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। मुसळधार पावसामुळे इम्फाळमधील जवाहरलाल नेहरू रुग्णालयात देखील पाणी शिरलं। रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सिक्कीमला सुद्धा मुसळधार पावसाने झोडपलंय। सिक्कीमच्या सिंगताम भागामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं। या भूस्खलनामुळे परिसरातील अनेक इमारतींना तडे गेलेत। जर पावसाचा जोर असाच राहिला तर इमारत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये काही भागात बर्फवृष्टी तर सखल भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। श्रीनगर लेह मार्गावरती जोजिलाजवळ हिमस्खलन झालंय। त्यामुळे जम्मू लेह मार्ग पूर्णपणे बंद झालाय। त्यामुळे जम्मू लेहमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। तीव्र हवामान बदलामुळे अनेक रस्ते देखील बंद करण्यात आलेत। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करियर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करियर। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हताश। सोलापुरातील बार्शी तालुक्यातील साकत इथे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत जाण्याची वेळ। मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर। तब्बल 6570 हेक्टरवरील पिकांना फटका। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी मेटाकुटीला पावसामुळे कलिंगड बागा अक्षरशः पाण्यात। मुसळधार पावसामुळे भीषण पूर। भीमा नदीला पूर। पाण्याचा जोरदार प्रवाह असूनही जलपर्णीचं संकट कायम। आज एक बैठक होने जा रही है। इसमें शाही स्नान की तारीख, धार्मिक विधि क्या क्या होगा, कैसे होगा, कब होगा, ये सब बातें यहाँ पर तय होगी। आज बैठक में सभी अखाड़े के प्रमुख हैं, सभी अधिकारी हैं, उनके साथ में कुंभ मेले को लेकर विस्तृत चर्चा होगी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अशाच काही आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघायच्या आहेत। त्याची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं येणार एकत्र। पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI बैठकीनिमित्तानं एकत्र येणार। आता येऊन तोंड काळं करून जातील। गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा, तर लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करतायत। संजय राऊतांचा पलटवार।
पिंपरी पोलिसांकडनं 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती. तिजोरीतील शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन्स घेतले ताब्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक. कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची आज होणार घोषणा. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीचा निर्णय कागदावरच. सरकारी GR निघून आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच. खालापूर टोल नाक्यावरचा वकिलांना काढलेला व्हिडिओ समोर. कसारा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा. प्रवाशांना फटका. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ. माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण, तर दोरीनं बांधून चटकेही दिले. 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. राज्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू. सातारा आणि वसईतील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. श्रीनगर लेह मार्गावर जोजिलाजवळ हिमस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद. पुढची बातमी वाशिमच्या कारंजा तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये परिसरातील उमा नदीच्या पुलाखाली एका 20 वर्षीय गतिमंद मुलीची दगडांना ठेचून हत्या केल्याची घटना घडली. या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली. या घटनेनंतर मृत मुलीचं शवविच्छेदन करण्यासाठी तिचा मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून मुलीच्या नातेवाईकांनी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करत दोषी असलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगानं दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून आरोपी लवकरच पकडू असं वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितलं. पोलीस स्टेशनच्या हद्दीत काजळेश्वर गावाच्या जवळ 21 ते 22 वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह आढळला होता. त्या अनुषंगाने प्राथमिक दर्शनी हा मर्डर वाटत असल्या कारणाने तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 संशयित इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांची विचारपूस सुरू आहे. असं काम केले आम्हाला काय नाही पाहिजे. त्याचं पोस्टमॉर्टम होऊ द्या काय होऊ द्या, पण कसं आहे आम्हाला की जे हे म्हणतात आमचे लोक की पोस्टमॉर्टमची बॉडी न्या म्हणतात तुम्ही घरी तुमच्या त्या करून द्या कार्यक्रम. आम्ही कार्यक्रम करत नाही. आम्ही बॉडी घेत नेऊन जात नाही. जेव्हापर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही बॉडी घेत नाही. सापडत नाही तेव्हापर्यंत आम्ही ते काम. जे मुस्लिम सापडला तो तुमच्याले हात धरून विनंती आहे की त्याला करीत सजा भेटले पाहिजे. आमच्या असं एवढं विनंती आहे. आम्हाला पैसे नको काय नको. आम्ही आदिवासी आहे. आम्ही चटणी भाकर मागून खाल्लं आम्हाला पुरते, पण असं आमच्यावर जुनदारी समोर जाऊन झालं नाही पाहिजे. आम्हाला खरोखर असा जर गोरगरिबावर अन्याय होत असेल, जर अशा पद्धतीनं हत्या केली जात असेल किंवा म्हणजे पुन्हा तोंड ठेचून दगड एवढा मोठा दगड तिच्या तोंडावर ठेवला, अशा पद्धतीनं हा जो क्रूर म्हणजे आरोपी आहे त्याला पकडल्या गेलं पाहिजे एवढीच यांची इच्छा आहे. पुढची बातमी बघूयात. शहरातील घातक अंमली पदार्थांचं जाळं आता खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधला हा प्रकार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद पोलिसांनी गुलाबशाह कॉलनीत छापा टाकत सय्यद बिलाल उर्फ इक्बाल सय्यद खलील याला अटक केली आहे. त्याच्याकडे मेफेड्रॉन ड्रग्ज आणि मॅग्नेशियम सल्फेट अशी 37.45 ग्रॅम पावडर आढळली. मूळ खुलताबादचा सय्यद बिलाल अनेक वर्ष मुंबईत वेल्डिंगचं काम करत होता आणि मुंबईत तो ड्रग पेल्डरच्या संपर्कात आला. त्याच्यामार्फत ड्रग खरेदी करून तो गावात दामदुपटीनं विक्री करण्याचं ठरवत 6 महिन्यांपूर्वी पुन्हा गावात स्थायिक झाला, पण याची पोलिसांना माहिती मिळताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी सोलापूरच्या जवळे इथल्या ग्रामपंचायतीनं आदर्श निर्णय घेतलाय. जिल्हा परिषद शाळेमध्ये घरातील मुलं शिकत असतील तर त्यांची घरपट्टी आणि इतर कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला जवळे ग्रामपंचायतीनं शारदादेवी अभियान असं नाव दिलंय. माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या 40 वर्षांपासून जवळे ग्रामपंचायत कारभार करते आणि याच जवळे ग्रामपंचायतीनं मराठी शाळांसाठी थेट घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांकडून कौतुक होत आहे. आमच्या गावच्या ग्रामपंचायतीने माझे तरुण सरपंच सज्जन मागाडी त्यांच्या सगळ्या सहकार्याने हा ऐतिहासिक निर्णय असा घेतलेला आहे. या मुलांना
शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आज एक शारदा देवी अभियान या नावानं जो मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेईल त्याची घरपट्टी आणि त्याचा ग्रामपंचायतचा कर आम्ही 100% माफ करायचं ठरवलेलं आहे. मालेगाव शहरात गेल्या 1 वर्षापासून सुरू झालेला बनावट जन्मदाखल्यांचा घोळ अद्यापही सुरूच आहे. महापालिकेनं प्रशासनानं 3000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात नोटीस दिल्यामुळे खळबळ माजली. लवकरच शाळा सुरू होणार आहेत, अशातच शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मदाखला गरजेचा आहे. मात्र मनपानं थेट जन्मदाखलेच रद्द केल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. दरम्यान मनपाचा हा एकतर्फी निर्णय असल्याचा आरोप करत मायनॉरिटी डिफेन्स कमिटीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. और आदेश में ये लिखा है कि नायब तहसीलदार को अधिकार नहीं था, इसलिए वो जन्म दाखिले रद्द किए जाते हैं. अधिकार देने वाले तहसीलदार, अथॉरिटी तहसीलदार की, उन्होंने आदेश दिया, आदेश की परत जिला अधिकारी के पास गई, आदेश की परत प्रांत ऑफिसर के पास गई. अब एक आम आदमी ने अगर अपना प्रोसेस किया है, उसके डॉक्यूमेंट बराबर है, तो उसका जन्म दाखिला रद्द नहीं होना चाहिए. क्योंकि क्या करने वाले? इसके खिलाफ हम हाई कोर्ट जाने वाले हैं कि ये जो जन्म दाखिले रद्द हो रहे हैं ये प्रोसेस गलत है. अथॉरिटी अगर तहसीलदार ने दिया था तो उनके डॉक्यूमेंट चेक होना चाहिए.